नमस्कार, मी सुरेश खोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। आपण मागे सुद्धा म्हणलं आहे किंवा इतर वेळेस आपण आठवण करून देत असतो की आपलं ऑफबीट चॅनल आहे आणि इथे आपण नेहमीपेक्षा वेगळे विषय घेऊन येत असतो, जे विषय इतर माध्यमांमध्ये फार त्याच्यावर चर्चा होत नाही किंवा बातमीपलीकडे त्याच्यावर पाहिलं जात नाही। असाच एक विषय मी आज घेऊन आलेलो आहे। आपल्या देशात आपल्याला माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे आणि या रणधुमाळीत एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं कदाचित दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे। तो म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अहवाल हा आपल्या इथे शासनाला, केंद्र शासनाला सादर करण्यात आलेला आहे आणि त्या अहवालातून एक बाब उघड झालेली आहे की भारतामध्ये कर्करोगाचा विळखा हा आणखी घट्ट होत चाललेला आहे आणि त्याच्यामधून, त्या राष्ट्रीय अहवालामधून उघड झालेल्या बाबी म्हणजे कर्करोगाचा धोका कमी वयात दिसून येत आहे, कर्करोगाच्या तपासणीचे प्रमाण कमी आहे, 4 पैकी 3 जणांमध्ये लठ्ठपणा दिसून आलेला आहे, 3 पैकी 2 जणांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, 10 पैकी एकाला अनियंत्रित मधुमेहाचा त्रास आहे, 3 पैकी एकाला पूर्व मधुमेह आहे, 10 पैकी 1 जण नैराश्यग्रस्त आहे। हे या राष्ट्रीय आरोग्य अहवालातील काही ठळक मुद्दे आहेत। आता कर्करोगाची संख्या कर्करोग असणाऱ्या रुग्णांची संख्या जरी दिवसेंदिवस वाढत जात असली तरी आपल्याला माहिती आहे की कर्करोगामध्ये फुफ्फुसाचा कर्करोग असेल, त्याच्यानंतर तोंडाचा, म्हणजे काही लोक तंबाखू खातात किंवा महिलांमध्ये मेसरी वगैरे लावायचं प्रमाण असतं, त्यामुळे तोंडाला होणारा कर्करोग असेल, प्रोस्टेट कर्करोग असेल, महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग असेल, गर्भाशयाचा, अंडाशयाचा कर्करोग असेल, हे सगळे कर्करोग आपल्या समाजाला विळखा घालत आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आता कर्करोग होण्याचं आपल्या देशातलं सरासरी वय हे 52पर्यंत खाली आलेलं आहे। हेच वय अमेरिका आणि युरोपमध्ये 63 वर्ष आहे। फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचे सरासरी वय भारतात 59 वर्ष आहे आणि पाश्चिमात्य देशांमध्ये ते 70 वर्ष आहे। मोठ्या आतड्याचा कर्करोग होण्याचे सरासरी वय भारतात 50 वर्ष आहे। आता आपल्याला माहिती आहे की कर्करोग होतोय म्हणजे नेमकं काय होतंय, तर आपण त्याच्या ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, शास्त्रीय ह्याच्यामध्ये जाणार नाही आहे। आपल्याला माहिती आहे की पेशींची अनियंत्रित वाढ होते आणि त्याच्यामुळे कर्करोगाचा सामना अनेक रुग्णांना करावा लागतो आणि कर्करोग वाढीचं हे प्रमाण भारतात दिसून येत असलं तरी त्याच्या तपासणी करण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे। स्तनाच्या कर्करोगाचे तपासणीचे प्रमाण भारतात फक्त 1.9% आहे आणि अमेरिकेमध्ये हेच प्रमाण 82%, ब्रिटनमध्ये 70% आणि चीनमध्ये 23% आहे। आता गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग तपासणीचे प्रमाण हे भारतात फक्त 0.9% आहे आणि अमेरिकेत हे प्रमाण 73%, ब्रिटनमध्ये 70% आणि चीनमध्ये 43% आहे। आता भारतात जर याबाबत साक्षरताच नसेल तर मग तो कर्करोग आपल्यामध्ये आहे हे त्या रुग्णाला कळतच नाही आणि तो कर्करोग त्याच्या शरीराला ग्रासत जातो आणि तो एका वेगळ्याच टप्प्यात जाऊन पोचतो, म्हणजे पहिला टप्पा, दुसरा टप्पा, त्याचा शोध लावून ते रिकवर करता येईल हा टप्पा, ह्या टप्पा ओलांडून तो अशा टप्प्यात जातो की जिथून परत येणं मुश्किल आहे। त्यामुळे हे तपासणीचं प्रमाण वाढायला हवं असं या निमित्ताने मला नमूद करावं असं वाटतं। भारतीयांमध्ये लठ्ठपणाही वाढत चाललेला आहे। 4 पैकी 3 जणांमध्ये लठ्ठपणा आढळून आला आहे। लठ्ठपणाचे प्रमाण 2016 मध्ये 9% होते, ते 2023 मध्ये 20% पोहोचलेले आहे। देशातील 3 पैकी 2 जण उच्च रक्तदाबाच्या विकाराकडे जात आहेत। उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचे प्रमाण 2016 मध्ये 9% होते, ते आता 2023 मध्ये 13% पोहोचलेले आहे। देशात 3 पैकी एका व्यक्तीला पूर्व मधुमेह असून 10 पैकी एकाला अनियंत्रित मधुमेह, त्याचबरोबर 10 पैकी 1 जण नैराश्यग्रस्त आहे। नैराश्याचे प्रमाण 18 ते 30 वयोगटात आणि 65 वर्षांवरील ज्येष्ठांमध्ये सर्वाधिक आहे असे आपल्या या भारताच्या आरोग्य अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे आणि ही अत्यंत मला वाटतं काळजीची गोष्ट आहे। आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये आपण पंजाबमध्ये आपल्याला माहिती आहे की तिथे कर्करोगाचं प्रमाण जास्त आहे। प्रत्येक घरामध्ये एक कर्करोगी आढळून येतो।
याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पंजाबने जी हरित क्रांतीची बीजं रुजवली आणि त्या अनुषंगाने भूजलाचा वारेमाप उपसा, त्याच्यानंतर रासायनिक खतांचा डोस जास्त देणं असो, कीटकनाशकांचा जास्त वापर असो, या अनुषंगाने त्यांच्या शेतीमध्ये, त्यांच्या उत्पादनामध्ये, त्यांच्या सगळ्या जैविक व्यवस्थेमध्ये हे सगळे विषाणू, हे सगळे विष भिनलं आणि ते विष त्या अन्नपदार्थांमधून, त्या दुधामधून नागरिकांच्या शरीरात गेलं आणि ते शरीरात जाऊन कालांतराने त्यांनी त्या शरीरामध्ये एक अशी व्यवस्था निर्माण केली की जेणेकरून कॅन्सर तिथे निर्माण होईल. आता भटिंडावरून मला वाटतं एक रेल्वेही जाते जी राजस्थानामध्ये उपचाराला जाते. मला त्या ठिकाणाचं नाव सांगता येणार नाही, पण ती ट्रेन कॅन्सर ट्रेन म्हणून ओळखली जाते की त्या रेल्वेने प्रवास करणारे अनेक रुग्ण हे कॅन्सरग्रस्त असतात आणि ते उपचारासाठी त्या भटिंडावरून त्या राजस्थानामध्ये जिथं उपचार केले जातात त्या शहरात ते जातात. तर हे कॅन्सरचं येणारं संकट आपण ओळखायचं आहे. याच बरोबरीने मधुमेहाचं सुद्धा एक वेगळं संकट आहे, त्याच्यावर मी दुसरा व्हिडिओ करणार आहे. परंतु तुर्तास हा जो कॅन्सरचा फैलाव आपल्या देशात होतो आहे, कॅन्सर आपल्या देशाला वेळखा घालतो आहे, ते आपण या निमित्ताने मला लोकांच्या लक्षात आणून द्यायचं आहे की दुसरं याच्यात सांगण्यासारखी गोष्ट अशी की फुफ्फुसाचे आणि स्तनाचे जे कॅन्सर आहे त्यांचं प्रमाणसुद्धा आपल्या देशामध्ये निरंतर वाढत आहे आणि प्रामुख्याने तो कॅन्सर जास्त निदर्शनास येत आहे. आणि म्हणजे 14 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये लिम्फॉइड ल्युकेमिया याचं प्रमाणसुद्धा वाढत असलेलं दिसून येत आहे. मुलांमध्ये हे प्रमाण 29.2% आणि मुलींमध्ये हे प्रमाण 24.2% आहे. साधारण 2022मध्ये 14.16 लक्ष 0 ते 14 वयोगटातील मुलांमध्ये हे या कॅन्सरचं लक्षणं दिसून आलेले आहेत. त्यामुळे हा जो विळखा आहे तो विळखा दिवसेंदिवस आवळत जाणार आहे आणि कदाचित आपण ज्याला काय म्हणतो इपिडेमिक की संसर्गजन्य आजार आपण असं ज्याला म्हणतो इपिडेमिक, त्या स्तरावर कॅन्सर वाढण्याचं समाजात प्रमाण हे राहणार आहे. आणि हे कॅन्सरचा मुकाबला करायचा असेल तर एक 10 टप्प्यातल्या ज्या उपाययोजना आहे त्या कराव्या लागणार आहेत. त्याच्याबद्दल मी सविस्तर लिखाण करणार आहे. कदाचित दुसरा व्हिडिओ त्या 10 टप्प्यांबद्दलही बोलणारा असेल. परंतु या निमित्ताने मला हे आपल्या सर्वांच्या लक्षात आणून द्यायचं आहे की आपल्याला कॅन्सर कुठल्या स्तनी कुठल्या पद्धतीने गाठल हे सांगता येत नाही. कॅन्सरमधून जे बाहेर पडले त्यांनाच त्या कॅन्सरच्या वेदना माहिती आहे. त्यांनी तो डोस असतो, तो डोस केमोथेरपी ज्याला म्हणतात, तो डोस घेऊन, तो डोस सहन करून त्या डोसाच्या परिणामांना सामोरं जाऊन शरीरावर होणारे त्याचे आघात सोसून त्याचा आपल्या मनावर कोणता परिणाम होत आहे, आपल्या व्यक्तिमत्वावर कोणता परिणाम होत आहे, आपल्या जगण्यावर, आपल्या जगण्याच्या वर्तुळावर, आपल्या आजूबाजूला असलेले नातेवाईक, आपलं मुलं-बाळं, आपले पती या सगळ्यांवर काय परिणाम होत आहे ते सहन करून पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करणारे लोकंसुद्धा आपल्या आजूबाजूला आहेत. माझ्या कुटुंबात होती, तुमच्या कुटुंबातही असतील, माझ्या आजूबाजूला होती, माझे मित्रमैत्रिणींनी ते सहन केलं आहे, तुमच्याही मित्रमैत्रिणींनी ते सहन केलेलं आहे, त्यांच्या घरातल्या लोकांनी सहन केलेलं असेल, अजूनही आपल्या बाजूला असे लोक असतील तर त्यांच्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कॅन्सरशी लढा देणाऱ्या लोकांचा लढा समजून घेण्याचा प्रयत्न आपण या निमित्ताने करायला हवा. अशा वेदना, अशा व्यथा, असं हे संकट कुणाच्याही भाळी येऊ नये अशी आपण विधात्याकडे प्रार्थना करूया. आणि तरीही ते न येण्यासाठी काय करावं लागेल यासाठी तज्ज्ञांचा, डॉक्टरांचा सल्ला घेऊया. जीवनशैली आरोग्यमय ठेवूया. आरोग्याचे चांगले जे काही प्रमेय आहेत ते अंगीकारूया आणि निरोगी जीवनशैलीकडे वाटचाल करूया असं मला या निमित्ताने तुम्हाला जाणीवपूर्वक सांगायचं आहे. कर्करोगाचा विळखा आणखी घट्ट होऊ न देता तो सैल कसा होईल, तो त्याच्यापासून सगळे दूर कसे राहतील याच्यावर आपल्याला पुन्हा नव्याने विचार करून काम करायचं आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला आवर्जून कळवा.
तुमच्या मतमतांतराशी मला अवगत करा. माझा हा यूट्यूब चॅनल तुम्हाला कसा वाटतो त्याबद्दलही मला कळवा. माझा हा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि समविचारी लोकांमध्ये आपण सर्व एकत्र येऊया, त्यांच्यापर्यंत माझा हा चॅनल पोचवा, असं माझं या निमित्ताने तुम्हाला सांगणं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.